पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन, महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा शिंदखेड्यात तीव्र निषेध, तहसीलदारांना निवेदन सादर। दिल्ली येथे काँग्रेस जनता पक्षाच्या आंदोलनादरम्यान शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ शिंदखेडा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार दिनांक 23 जुलै रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हकेला शिंदखेडा तालुक्यातून पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला। निवेदनात म्हटलंय की दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी आणि केंद्र सरकारच्या आदेशाने करण्यात आलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा गळा घोटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या घटनेचा वंचित बहुजन आघाडीने तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला शिंदखेडा तालुका वंचित बहुजन आघाडीने पूर्ण समर्थन दर्शवलंय। तसेच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, जखमी विद्यार्थ्यांना योग्य उपचार व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी आणि विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करावे अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे। हे निवेदन शिंदखेडा तहसील कार्यालय तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आले आहे। उपसंचालक अशोक गिरासे, जेपीटीव्ही न्यूज, दोंडाईचा, धुळे। आज वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा याच्या वतीने, शिंदखेडा तालुक्याच्या वतीने श्रद्धेय ॲडव्होकेट तथा प्रकाशजी आंबेडकर यांचा जो महाराष्ट्र बंदला आम्ही सुद्धा या शिंदखेडा तालुक्याच्या वतीने शिंदखेडा तहसीलला निवेदन देण्यात आले। निवेदन देताना म्हटलं आहे की दिल्ली येथे जे काही शाळकरी विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत व सर्व स्तरावरून गेलेल्या तिथे आंदोलनाला, कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाला सर्व विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी जो काही अमानुष पद्धतीने मारहाण तिथल्या युवकांना केलेली आहे आणि बघितलं गेलं तर आता तिथे एका महिलेचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। त्याच अनुषंगाने श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि महाराष्ट्र बंद मध्ये शिंदखेडा तालुका देखील सामील आहे आणि शिंदखेडा तालुक्याच्या वतीने देखील जाहीर पाठिंबा वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा याच्या वतीने आहे। तरी जे काही अमानुष पद्धतीने तिथल्या विद्यार्थ्यांवर मारहाण झालेली आहे त्याच्यावर कायदेशीररित्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। इथलं जे सरकार आहे ते निर्लज्जपणे या विद्यार्थ्यांवर, म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांवर जर का तुम्ही अशा पद्धतीने मारहाण करत असाल तर ही खूप चुकीचं पद्धत आहे। तरी आम्ही या शिंदखेडा वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।